असं म्हणून वाल्या कोळ्याला सांगितलं, पण तू ऐके ना. मग काय करावं वाल्या कोळ्यांनी? अरे तू तर मला घालवशील, तू निघून जाशील. मग झाडा बांधून ठेवलं नारळांना आणि हा घरी गेला. घरी जाऊन आपल्या मुलांना बायकोला विचारलं की हे जे मी रोज तुम्हाला उदरनिर्वाह तुमचा चालवलाय, तो मी सगळं हे 7 रांजण सगळ्यांच्या लुटमाऱ्या करून त्यांचे खून करून एकत्र या माझ्या पापामध्ये तुम्ही वाटेकरी आहात का? तेव्हा काय सांगितलं त्यांनी? आम्ही तुमच्या बाबाचे वाटेकरी नाही आहोत. आमचं पोट करणं, आमचा उदरनिर्वाह करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यामुळे तुमच्या बाबाचे वाटेकरी आम्ही नाही असं सांगितल्याबरोबर वाल्या कोळ्याला अतिशय पश्चाताप झाला आणि पश्चाताप युक्त मनाने हा वाल्या कोळी नारदांच्याकडे आला. आता इथं बांधून ठेवलेल्या नारदांना सोडलं आणि खूप पश्चाताप झाला. चरणावर लोटांगण घातलं. आता मी काय करू? बघा ना, सत्संग काय करतो? हा किती वेळ मिळालाय सत्संग? थोडाच वेळ. पण नारदांनी सांगितलं काय? कानावर कुंकर घातली फक्त श्रीराम जय राम जय जय राम. लक्षात आलं याला एवढं म्हणता येणार नाही. मग फक्त काय सांगितलं? म्हण राम 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 राम. तेही म्हणता येईल ना मला बोलायला, कारण सवयच नाही चांगलं बोलायची. मग उलट म्हण मरा मरा मरा. आणि मग वाल्या कोळ्यानी तिथे मांडी घातली आणि मला म्हणायला सुरुवात केली. काय झालं हो?
सिद्धी प्राप्त होते. सिंचती वाचि सत्यम मानवोन्नति दिशती पापमपां करोति. सर्वत्र मान सन्मान आपल्याला प्राप्त होतो, दश दिशांना मान सन्मान प्राप्त होतो आणि पापांचा नायनाट होतो. पापमपां करोति, पाप नाहीस होतं. संतांच्या साहित्यात गेल्यावरती काय काय होतं ते त्या सगळ्या या श्लोकामध्ये सांगितलंय. भर्तृहरी पुढे म्हणतात चेतः प्रसारयति, चित्त प्रसन्न होतं. आपण अंतरंगातले सगळे आपल्या जर विकार नाहीसे झाले ना तर क्षणिका सगळे नाहीसे झाल्यानंतर चेतः प्रसारयति म्हणजे चित्त प्रसन्न होतं आणि भिक्षु तनोति कीर्तिं, दश दिशांना आपली कीर्ती पसरते. म्हणजे सत्संगती कथया कथया किं न करोति कुसम. संत संगती काय करत नाही, अहो कितीतरी करते संत संगती. आणि म्हणून संतांचं माध्यम आपल्याला अनेक संत सांगतात. अहो महाभारतामध्ये राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान गोपाळ कृष्णाने युधिष्ठिराला आणि दुर्योधनाला सांगितलं सज्जन, एखादा सज्जन व्यक्ती घेऊन या. आता धर्मराज निघाले, युधिष्ठिर निघाले, त्यांना सर्वत्र सगळीकडे त्यांना सज्जन दिसले आणि दुर्योधनाला मात्र कुठेच सज्जन दिसेना. कारण जशी दृष्टी तशी सृष्टी. तेव्हा मग संत हे कसे बरं शोधायचे, कुठे बरं संत सापडतील. आजूबाजूला आपल्याला संत सापडतील का. अहो रावणाने साधू वेशामध्ये सीतेचं अपहरण केलं. साधू वेश घातला होता, भगवी कपडे धारण केलेले आहेत आणि जटा वगैरे सगळे आहेत आणि रावणाने या सीतेचं अपहरण केलं. म्हणजे वेशम विश्वसे प्राज्ञः वेशो दोषाय जायते भिक्षुरूपेण रावणो जहार जनकात्मजा. सीतेला असं रावणाने कळवलं तसे अनेक रावण आमच्या आजही आजूबाजूला आहेत. मग त्यांना ओळखणं सोपं आहे का. नाही आहे सोपं. त्यासाठी काय पाहिजे की दृष्टी आम्हाला हवी. म्हणजे किती सावधपणा आपल्याकडे असला पाहिजे. हा सावधपणा येण्यासाठी काय करायला पाहिजे तर संतांच्याच सानिध्यात जायला पाहिजे. असे संत जागोजागी आहेत का. हो नाही आहेत संत जागोजागी. मग त्यासाठी ग्रंथ म्हणजे आपल्याला संतांचे उपदेश आहेत ते आपण त्याकडे त्या दृष्टीने आपण अभ्यास केला पाहिजे. कारण सत्यासे निरंतरे सतत अभ्यासात जर आपण राहिलो, संतांच्या सहवासात राहिलो तर आपल्याला हे वासनेचं बीज आपोआप जळून जाणार आहे. आणि म्हणून संत कसे आहेत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात
केल्यानंतर मग आपल्या मनामध्ये अत्यंत सद्भाव जागृत होतो. मग आपोआप आपण नामस्मरणाच्या मार्गाला लागतो. कारण जेव्हा आपल्याला चांगल्या मार्गाने जायचंय ना, तेव्हा पहिली पायरी काय आहे तर भगवंताचं नाव. पहिल्यांदा पहिली पायरी आहे नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती या माध्यमातून आपण जर भगवंतापर्यंत गेलो तर काय होईल? मग राम रामी उपजे आवडी सुख घडो घडी वाढो लागे. मग आपोआप आम्हाला सगळ्या गोष्टींबद्दल सुख वाढायला लागेल. आणि हे सुख आपण तेव्हा होऊ शकतो तर भगवंताचं सतत नामस्मरण केलं, संतांच्या सहवासामध्ये राहिलो ना, तर मग कंठी मदाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे आत्मरूप भगवंत आपल्या अंतरंगात तर आहेच, पण चराचर सृष्टीमध्ये असलेल्या सर्व जीवमात्रांमध्ये सुद्धा भगवंत ठाई भरलेला आहे याची आपल्याला नेहमी अनुभूती येते. आणि म्हणून कीर्तनाला नेहमी जावं, आपल्या नातवंडांना मुलांना घेऊन जावं, कारण लहानपणापासूनच हे बीज अंतरंगात जर रुजलं गेलं ना तर मग आयुष्य आमचं सुखाने भरून जाईल. आणि म्हणून तुकाराम महाराज पुढे सांगतायत, तुकांबळे साधन सुलभ गोमटे परी उपनिष्ठे भूर्भुवने. तुकाराम महाराज सांगतात हे साधन कसं आहे? सोपं आहे. नामस्मरण सोपं आहे घ्यायला, संतांच्या सहवासात जाणं, पण संत मिळणं सोपं आहे का? नाहीये सोपं. शंकराचार्य म्हणतात दुर्लभम त्रयमे वैतत् देवानुग्रहहेतुकं मनुष्यत्वं मोक्षत्वं महापुरुष संश्रयः. ही गोष्टी दुर्लभ सांगितल्या आचार्यांनी. तिथे म्हणतात मनुष्यत्वं. पहिली गोष्ट तर तिथे चिंतन केलं पाहिजे की नाही, मनुष्य आम्ही आहोत, पण मनुष्यत्व आमच्यात आहे का हे विचारण्याची, हे अंतर्मुख होण्याची गरज आहे. मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं कोवा कथमिदं जातं कोवा कर्तास्य विद्यते उपादानं किमस्तीनं विचारसोऽयमिदृशः. कशासाठी तिथे पृथ्वीवर जन्माला आलोय, तिथे मला का बरं पाठवलं असेल, इथे येण्यामागे माझं काय बरं ध्येय असेल, भगवंतांनी मला इथे का पाठवलं, हा विचार मनामध्ये येणं म्हणजे मुमुक्षुत्व. हे येतंय का आमच्या मनामध्ये? का खाओ पिओ मजा करो चैन करो एवढ्यासाठी आहे का हा मनुष्य जन्म? 84 योनीतून आम्ही सगळ्या जीवांमधून भेटून आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालाय. हा मनुष्य देह कशासाठी आहे तर ईश्वर प्राप्ती व्हावी म्हणून. पण ईश्वर प्राप्ती करण्यासाठी, ईश्वर प्राप्ती पर्यंत पोहोचण्यासाठी कोणीतरी मध्ये हवा. मग ते कोण तर संत. मग हे संत आम्हाला मिळण्यासाठी, संतांचं मार्गदर्शन मिळण्यासाठी काय केलं पाहिजे तर मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराज